1 ऑक्टोबर. हम्म. 1 ऑक्टोबरला काही ठिकाणी वातावरण सक्रिय होणार आहे. तो म्हणजे जळगाव, बुलढाणा, देऊळगाव परिसर वगैरे भागांमध्ये ढगांचं चित्र बदलेल. हम्म. वातावरण आणि पावसाची तारीख ही मोठी नाहीये. हम्म. पण गरमीची लेवल नांदेड पट्टा, इकडे नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, वर्धामध्ये भरपूर असल्यामुळे एक स्थानिक वातावरणाचा पाऊस पडला तर पडेल, ना तरी मोठी कंडिशन नाहीये. मी पहिल्यापासून सांगत आलेलो, फक्त काय करा, पाऊस बंद झालेला नाहीये, पाऊस हम्म. विश्रांती घेतोय. हम्म. कारण की ज्यावेळेस पाऊस महाराष्ट्रातून पूर्णपणे माघार घेईल, हम्म. थंडीची लेवल वाढेल, हम्म. त्यावेळेस पाऊस हा मोसमी पाऊस हा बंद झाला म्हणता येईल. जो हम्म. मान्सूनचा असतो, परतीचा मान्सून किंवा आगमनाचा मान्सून कोणताही असू द्या, हम्म. त्यामुळे चित्र वाढेल. उद्या दुपारनंतर सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव पट्ट्यामध्ये ढगांचा आकार वाढेल. हम्म. दुपारपर्यंत ढग तर आहेच, पण दुपारनंतर दुपारच्या वेळेला ढग थोडेसे मोकळे होतील हम्म. किंवा विखुरले जातील. पण संध्याकाळपर्यंत ही ढग आणखीन वाढतील. हम्म. त्यामुळे काही ठिकाणी स्थानिक वातावरणासारखी कंडिशन पाहायला मिळेल. हम्म. खरी तारीख जी आहे ती बुधवारी सक्रिय होते. हम्म. 2 तारखेला, 2 ऑक्टोबरला पावसाची रेलचेल हम्म. आपल्याला पाहायला देखील मिळू शकते. सॉरी, गुरुवारची तारीख आहे. हम्म. या तारखेला वातावरण हे सगळ्यात मोठं बनणार आहे, ते म्हणजे कर्नाटकमध्ये. हम्म. आणि हा अरबी समुद्रातलं जे बाष्प आहे, मुंबई मार्गे हम्म. अहमदनगर, बीड, जालना परिसरात काही ठिकाणी, हम्म. मात्र कोल्हापूर, सांगली, सातारा, धाराशिव, नांदेड या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस होण्याचे प्रमाण अधिक आहे. हा. यामध्ये व्याप्ती देखील वाढू शकते. त्यामुळे या जिल्ह्यांना अलर्ट वरती राहावं लागणार आहे. ही वेळ दुपारची असू शकते, 2:30-3ची, किंवा संध्याकाळची असू शकते. हम्म. पण या भागांमध्ये हा पाऊस येण्याचे चान्सेस भरपूर प्रमाणात आहेत. हम्म. हम्म. साहेब, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज कसं ढगाळ वातावरण, गरमीची लेवल वाढून काही प्रमाणात पाऊस बरसलाय. आजच्या डेटला. हो, आजच्या डेटला. हम्म. म्हणजे ते तुम्ही सांगितले होते की कुठं षटकारे वगैरे येऊ शकते, ढगाळ वातावरण तेच एखादी ना, तेच ना. 2 कारण मिनिट, काय 3 असतं मिनिट. माहितीये का, हम्म. वातावरण हे मोकळं आहे, कामे करा, बिंदास कामे करा. हम्म. हम्म. यापेक्षा असं होऊ शकतं, हे देखील शेतकऱ्यांना पूर्वकल्पना द्यावी लागते. हो, हो. म्हणजे सिस्टम कुठे कुठे डेव्हलप होऊ शकतं. हम्म. आता काय हम्म. होतं, बरेचसे शेतकरी काय करतायत, आता रोजच वावरामध्ये आहेत, पण कधी कधी त्यांना काही तालुक्याची कामं असतात, जिल्ह्याची कामं असतात, हम्म. आणि हवामान खात्याकडनं इशारा कुठलाच नाहीये. हम्म. हम्म. त्यामुळे सोयाबीनची गंजी आपण बिंदास्त मोकळीत पांगून देतो. जी गंजी हम्म. आपण पांगवलेली असते, हम्म. तिला कमीत कमी 1.5 तास तरी लागतो एकत्र आणण्यासाठी, किंवा 1 तास तरी लागतो. हो. मग त्यावेळेस आपल्या भागामध्ये जर स्थानिक वातावरणाची भीती असेल, भले ती पडू देऊ नका, हम्म. पण हम्म. असेल, आजूबाजूला जरी पडला असेल तर आपली गंजीवरती नाही पडला, हम्म. पण ते वातावरण बनलेलं असतं, कदाचित आपलाही भाग घेतला असता, असं सुद्धा होऊ शकतं. हम्म. त्यामुळे तुमच्या जिल्ह्यांना स्थानिक वातावरणाची भीती आहे, ती होतच राहील. हम्म. त्यामुळे ह्या 2-4 दिवसामध्ये कामे करायची, आणि त्या गंजीची आपण जवळच असायचं. ज्यावेळेस 12-12:30ला किंवा 1-2च्या हम्म. दरम्यान आपल्या भागामध्ये ढग जमू लागतील, हो. त्यावरती बिंदास ती गंजी झाकून टाकायची हम्म. आणि हम्म. कामे करायची. आता महत्वाची गोष्ट अशी आहे, बरेच शेतकऱ्यांचे मला ह्या माध्यमातून फोन येतात हम्म. की आम्ही आता पसर पडलेली राहू देऊ का, हम्म. कारण की हम्म. आमच्याकडे आता ढग पण नाही आणि पाऊस पण नाहीये. हा. माझं फक्त एवढंच म्हणणं असेल, आता पावसामुळे नाही, पण ह्या हीटमुळे शेंगा फुटण्याचं प्रमाण वाढू शकतं. हम्म. कारण की उष्णतेचा पारा आणि उन्हाचा पारा, ह्या दोन्हीची गोष्ट ही वाढलेली आहे. हो, हो. उष्णता म्हणजे गरमी वगैरे आपण वेगळा अर्थ काढू, हम्म. हम्म. आणि ऊन हे वेगळं असतं. हो. त्यामुळे 32 आणि 31-32च्या टेम्परेचर मध्ये सुद्धा 40 टेम्परेचर सारखं ऊन लागायला लागलं आपल्याला. हो हे ना. गरमीचं ऊन आहे. हम्म. त्यामुळे कडक वाळलेल्या शेंगा फुटू शकतात, दाणे वाया जाऊ शकतात. हम्म. आणि विशेष म्हणजे ह्या वातावरणामध्ये पावसाचंही प्रमाण वाढू शकतं, म्हणजे दोन्हीकडून बी नुकसान आहे. हम्म. त्यामुळे कामं करा, सगळ्या गोष्टी करा, पण आपलं सोयाबीन हे गोळा करण्याच्या तयारीतच असावं. हो, कारण तुम्ही काल अंदाजात सांगितलं होतं की तुम्ही जो सोयाबीनचा एरिया आहे त्यामध्ये कसं षटकारे वगैरे येऊ शकतात. त्या संदर्भातच आज म्हणजे ऊन वगैरे होतं, गरमीची लेवल देखील वाढली होती. मग अचानक ढग तयार होऊन 2 ते हम्म. 3 मिनिट पावसाच्या सरी म्हणजे भाग बदलत कोसळत आहे. हम्म. हम्म. तेच ना, आज केज वगैरे भागांमध्ये, वडवणी भागांमध्ये काही ठिकाणी किरकोळ सरी कोसळू शकतात. हम्म. हम्म. अशी घटना आहे. वातावरण देखील सक्रिय आहे, त्यामुळे हम्म. काळजी घ्या. आणि 2 तारखेला दक्षिण महाराष्ट्रात जास्त प्रभाव आहे, मराठवाड्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडेल. हा, हा. याची आपल्याला आपण 1 तारखेलाही तुम्हाला देऊ शकतो, काय अडचण